नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोजमा शेख इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे तुमचं हार्दिक स्वागत करते. नुकताच झालेला एमपीएससी गट क मुख्य परीक्षेमध्ये जो इंग्लिश विषयाचे जे प्रश्न आलेले आहेत त्याचं आज आपल्याला विश्लेषण बघायचंय. हे जे आन्सर्स आहेत ते असं समजा की एक्सपेक्टेड आन्सर्स आहेत ॲज पर द इंग्लिश ग्रामर रूल. सो आपण स्टार्ट करूयात. सेट बी चे जे आहेत ते आन्सर्स आपल्याला बघायचे. सो फर्स्ट क्वेश्चन असा होता, आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस असू शकतात. 4 ऑप्शन्स दिले होते. 4 सेंटेन्स देऊन तुम्हाला 4th ऑप्शन्स दिलेले होते आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक इंडिपेंडेंट क्लॉज त्याच्यासोबत ऍटलिस्ट एक इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट क्लॉजची जोडी लावावी लागते. म्हणजे एक मुख्य तुम्हाला वाक्य द्यावं लागतं आणि दुसरं जे आहे त्याच्यासोबत त्याच्या तुलनेने जॉईन करून एक वाक्य द्यावं लागतं. फर्स्ट वाक्यामध्ये अँड दिलेला आहे, इथे येणार नाही बिकॉज हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. 2 इंडिपेंडेंट सेंटेन्सला जॉईन करण्याचं काम केलेलं आहे, हे येणार नाही. ॲज लॉंग ॲज, इथे ॲज लॉंग ॲज या शब्दानेच या वाक्याला एलिमिनेट करण्यात येतं बिकॉज दिस सेंटेन्स इज नॉट क्वालिफाय ॲज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. देन विच वन इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स? अ बर्ड इन हँड इज वर्थ ऑफ 2. इथे इन द बुश हे अजून एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आय बिलीव्ह दॅट शी हॅड मॅरिड द पर्सन whom she had loved. इथे दुसरं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. सो ऑप्शन नंबर सी अँड डी, 4th ऑप्शन इथे करेक्ट आहे आपला. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बॉय हु स्टोल द वॉच वॉज कॉट. इथे हे जे अंडरलाईन दिलेलं आहे या सेंटेन्समध्ये विचारलेलं आहे की तो अंडरलाईन क्लॉज कोणता क्लॉज आहेत. ऑप्शन दिलेले आहेत, रिलेटिव्ह, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्बियर अँड नाउन. सो विच वन इज इट इज? सो इथे आपल्याला बघावं लागेल की हू जो आहे तो रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये मोडला जातो, बट इथे तो या बॉयला काय करतो आहे, थोडंसं इम्फेसाइज करण्याचं काम करतोय, त्याला आयडेंटिफिकेशन देण्याचं काम करतोय. सो दिस इज ऍडजेक्टिव्ह. सो ऑप्शन बी कुठे आहे? ऑप्शन बी फर्स्ट, म्हणजे याचं ऑप्शन ऍडजेक्टिव्ह आहे आणि ते ऑप्शन फर्स्ट मध्ये दिलेलं आहे. हू स्टोल द वॉच हे आपल्याला असं वाटतं की रिलेटिव्ह क्लॉज असू शकतो, बट इट इज adjective because it is referring to a boy. Okay, next question बघूया. Read the following sentence with jumbled words. Jumbled words are read all over Shakespeare, the world, the plays of. शेक्सपियर या लेखकाचे काय विचारलेले आहेत की काय वाचले जातात? सगळीकडे प्लेज, नाटकं वाचली जातात. तो याचं करेक्शन आपल्याला पुढच्या वाक्यांमध्ये दिलंय. अ प्लेज ऑफ द वर्ल्ड शेक्सपियर, दिस इज रॉंग. जे ऑप्शन्सची फ्रेमिंग आहे ती रॉंग केलेली आहे. ऑल ओव्हर द प्लेस, रॉंग. द प्लेज ऑफ शेक्सपियर आर रीड ऑल ओव्हर द वर्ल्ड. दिस इथे रीड नाही, रेड, म्हणजे प्रोनाउन्सिएशन रेड येईल. ओके, बिकॉज पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये लिहिलेलं आहे, द प्लेज ऑफ शेक्सपियर ऑल ओव्हर द वर्ल्ड आर रेड. दिस इज ऑल्सो रॉंग. सो ऑप्शन सी आहे जिथे, दॅट्स आवर आन्सर. द प्लेज ऑफ शेक्सपियर आर रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. बाकी सगळ्या सेंटेन्सेस मध्ये जे फ्रेमिंग आहे ते रॉंग दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यू मे डू इट व्हेन यू प्लीज. आता त्यांनी सांगितलेलं आहे की या वाक्यामध्ये हे व्हेन यू प्लीज आहे ना, ही फ्रेज रिप्लेस करून त्याला चेंज करायचंय, पण वाक्याचा अर्थही बदलला गेला नाही पाहिजे. सो फर्स्ट क्वेश्चन, you may do it at your please, you may do it as per your please, you may do it as you please and you may do it with your pleasure. तुम्हाला नियम माहित असेल की जेव्हा जेव्हा when you please असं येतं त्याचा अर्थ आपल्याला लावायचा असतो at your please. या फ्रेजला चेंज करून at your please ही फ्रेज वापरण्यात येते. सो ऑप्शन नंबर फर्स्ट. सो कुठे आहे ऑप्शन नंबर? जर पहिलं वाक्य बरोबर आहे तर ऑप्शन 2 इज अ करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, men would look odd if they had 3 legs. इथे हा इफ जो आहे, इफ दे हॅड, दिस इज इंडिकेटिंग कंडिशनल सेंटेन्स टाईप 2 कंडिशन दाखवत आहे, ज्याच्यामध्ये फ्युचर किंवा प्रेझेंटचं अनरिअलिस्टिक हायपोथेटिकल सिच्युएशन दाखवलेली आहे. सो अनफुलफिल्ड पास्ट, इम्पॉसिबल, ओपन नाही, हायपोथेटिकल सिच्युएशन जी कधीही रियालिटीमध्ये येणार नाही. हायपोथेटिकल आहे, सगळं तुमच्या मेंदूत चाललंय. सो सी ऑप्शन सेकंड इज राईट. ओके, ओनली सी, नन अदर दॅन ओनली सी. क्वेश्चन पॅसेजच्या रिलेटेड आहे. सो तुम्ही पॅसेज जर आला तर एक ऑप्शन आहे तुमच्याकडे, यू डायरेक्टली शुड जम्प ओव्हर द क्वेश्चन फर्स्ट.
क्वेश्चन वाचायचा आणि त्याच्यानंतरून सगळे पॅसेजकडे लक्ष द्यायचं. सगळा पॅसेज वाचून परत क्वेश्चन वाचाल, परत पॅसेज त्याच्यामध्ये वेळ जातो. सो जर पॅसेजचा प्रश्न आला की आधी तुम्ही प्रश्न वाचायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही पॅसेजवर जायचं. सो द फर्स्ट क्वेश्चन इज in a light of argument in the passage, the correct statements is are dash. ओके, सो आपल्याला दिलेले आहेत की हा जो पॅसेज आहे तो नेमका कोणत्या सेंटेन्स, कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलला जातोय. सो नेक्स्ट क्वेश्चन ही बघून घेऊ आपण. त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स. दिस इज मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स इसेन्शियल बिकॉज. हे जे शब्द आहेत ते हायलाइट करायचे बिकॉज आपल्याला पॅसेजमध्ये पण ते सेंटेन्सेस हायलाइट करायचे. नेक्स्ट क्वेश्चन इज मेनी यंग पीपल इन इंडिया succumbed to drug and criminal activities because. याचं रिझन आता आपल्याला इथे ड्रग हा शब्द बघायचा आणि त्याचं रिझन बघायचंय, पॅसेजमध्ये ते शोधायचंय. द डेव्हलपमेंट ऑफ मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स ऑफ youth population implies. This is important word, this is important word. Okay, then next move, a major portion of passage has been devoted to the discussion about. नाव पॅसेजचा सिनॉप्सिस आपल्याला विचारलेला आहे की पॅसेज नेमका कशा संदर्भात आलेला आहे. ओके, अँड दॅट्स आवर क्वेश्चन. आता आपल्याला परत पॅसेजकडे जायचंय. आता जे जे आपण पाहिलं होतं त्या अगेन आपल्याला बघायचंय. फर्स्ट क्वेश्चन की कशाबद्दल पॅसेज आहे. ओके, सो पॅसेज इज रेफरिंग ॲज द फर्स्ट पॅरामीटर ऑफ सच पॉलिसीज इज एबिलिटी empowerment. The development of 7 type of intelligence. The second is collective mindset about the legacy future of nation. This means knowing the correct history of India. The third is the commitment to the social contracts of right and obligations such as fundamental right to quality primary and secondary education, right to work and obligation to compete for the most position of employment on merit, practice gender equality and place national interest above selfish interest. या पूर्ण या फर्स्ट पॅसेजमध्ये आपल्याला हवं ते नाही मिळालेलं आहे. सेकंड बघायचं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. अगेन आपण क्वेश्चन मध्ये वाचलेलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात आलेलं. देअरफॉर अ फ्रेमवर्क फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह ग्रोथ ऑफ नॅशनल यंग पॉप्युलेशन टू एनेबल देम टू बी पोझिशन इन द लाईफ ऑफ पर्सनल ॲडव्हान्समेंट as per contribute to national greatness. India, however, lacks today properly structured policy for the development of its youth. As a result, many young people are led astray by drugs and crime. ड्रग्ज आलंय, त्याचं रिझन याच्यात दिलेलं होतं. काय आहे रिझन? की इंडियाचे जे पॉलिसी आहे प्रॉपरली स्ट्रक्चर्ड पॉलिसी डेव्हलपमेंट नाही. एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट अजून एक मागचा पॅसेज वाचायचा आहे. द यूथ रिक्वायर मेंटल फॅकल्टी endowed with multi-dimensional intelligence. It is not adequate to foster cognitive intelligence alone. As in being alone in India's educational campuses today, but to also develop the other dimensional. This is again प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं होतं. देन इंटेलिजन्स इमोशनल सोशल मॉरल स्पिरिच्युअल एलिमेंट्स हे पण विचारलेलं आहे प्रश्नामध्ये इफ यू रेड इट केअरफुली. त्याच्यानंतर दिलेलं आहे की 7 डायमेन्शनल इंटेलिजन्स द नॅशन मस्ट देअरफॉर स्ट्रक्चर अ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात चाललेलं आहे सगळं. 7 डायमेन्शनल ऑफ इंटेलिजन्स कॅन बी मॅनिफेस्टेड इन एव्हरी यंग मॅन अँड वुमन. ओनली देन विल द डेमोग्राफिक डिव्हिडंड नॉट बी वेस्टेड. ओके, हे सगळं केलं की डेमोग्राफिक डिव्हिडंड तुमचा वेस्ट जाणार नाही. त्याच्यानंतर दिलेलं आहे प्रोडक्टिव्ह लाईफ अँड फॉर द नॅशनल गुड्स हॅन्स द पॉलिसी ऑफ इंडियन युथ हॅज टू बी स्ट्रक्चर विदिन द इम्प्लाइड पॅरामीटर ऑफ दिस डायमेन्शन. ओके, नाव तिथे आपल्याला मिळालंय आणि त्याच्यानंतर आता इथनं मेन पॅसेज आहे. दिस इज द फर्स्ट. आपण मागे बॅक फॉरवर्ड रीड करत होतो. द वर्ल्ड हॅज कम around to view the democracy is essential for full human development and only education and skill development can make this possible. Democracy can not be sustained unless the electorate is well informed, chooses its leadership wisely, and this leadership is intellectually empowered by a multi-dimensional intelligence. आपण पुढच्या पॅसेजमध्ये 7 मल्टीडायमेन्शनलच्या बद्दल वाचलेलं होतं. The world view of economical development has completely changed. It is no longer believed to be driven by human labor. इथे कार्ल मार्क्स आपल्या ऑप्शन्स मध्ये सांगितलं होतं आणि अल्फ्रेड मार्शल यांच्या थेरम्स वरती डिपेंडेंट आहे का याच्याबद्दल होतं.
त्याच्यानंतर फॉर ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज इनोव्हेशन्स आर रिक्वायर्ड अँड फॉर मोर ओरिजिनल रिसर्च वी नीड मेनी मोर यंग माइंड्स ॲट द फ्रंटियर. त्याच्यानंतर knowledge is gender neutral and hence the 21st century offers a great opportunity to level the gender inequality of the last 1000 years in India. Okay, now we read all the passage. Now back to the questions. कशाबद्दल चाललंय? A status of Indians youth population as the country demographic dividend is conditional. It is not conditional. The educational campuses in India today focus on developing the cognitive intelligence of the student. Then the economic development of nation today has to be knowledge driven. This is right. Then Karl Marx and Alfred Marshall view of economic development of nation is invalid in the current global scenario. दिस इज राईट. आपण पाहिलं की कार्ल मार्क्स आणि मार्शल लॉच्या थेरमवरती आता सगळं काही नाही चाललंय आणि डेव्हलपमेंट कशावर चालली आहे की नॉलेज ड्रिव्हन डेव्हलपमेंट चालली आहे, फक्त लेबर ड्रिव्हन नाही चाललेली. तर ऑप्शन सी अँड डी. तो कुठे आहे ऑप्शन सी? ऑप्शन 3 मध्ये तुमचं 3 ऑप्शन इज करेक्ट. त्याच्यानंतर इसेन्शियल का विचारलेलं आहे? मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स का इम्पॉर्टंट आहे? Because it leads him to productive life as well as nation's good. It commits him to a social contract of rights and obligation. It is a part of the nation's educational policy. आपण आताच पाहिलं की हे जे स्टुडंट सगळे का इम्पॉर्टंट आहेत? बिकॉज हे जे 7 डायमेन्शनल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चालली आहे त्याच्यामध्ये ते इम्पॉर्टंट आहे. सो ऑप्शन सी कुठे आहे? ओनली सी ऑप्शन फर्स्ट मध्ये. त्याच्यानंतर Many young people in India succumble to drug and criminal activities. This आपण वाचलेलं होतं. They spend most of their time outside and the educational campus can be the answer. Then the nation lacks a properly defined educational policy because सगळा पॅसेज एज्युकेशनल पॉलिसीच्या संदर्भात चालू आहे. त्याच्यानंतर they neglected. इथे काहीच रूल नाहीये कार्ल मार्क्सचा. They care only about their personal advancement. No, wrong. So option B. ऑप्शन ती आहे ओनली बी. त्याच्यानंतर बघा द डेव्हलपमेंट ऑफ मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स ऑफ युथ पॉप्युलेशन अनएम्प्लॉईज व्हॉट. काय करायचंय त्यांच्यासोबत? मल्टी डायमेन्शनल मध्ये कॉग्निटिव्ह पाहिलं होतं आपण, इमोशनल, सोशल, मॉरल, स्पिरिच्युअल, एन्व्हायरमेंटल अँड इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स. ठीक आहे. सो कुठे आहे ऑप्शन सी? फक्त ऑप्शन 4 मध्ये. ठीक आहे. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. The major portion of the passage has been devoted to discussion about. The passage is discussion about not Karl Marx. This is aspect. एक major minimum aspect आहे. त्याच्यानंतर पॉप्युलेशन इन्व्हॉल्वमेंट, ड्रग एडिक्शन हा पण एक छोटा मायनर आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चरिंग अ प्रॉपर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फॉर द युथ पॉप्युलेशन. ओके. अँड द सर्व्हायव्हल ऑफ डेमोक्रेसी इंडिया. ते पॅसेज जे आहे डी वरती पण बोलतंय, बी वरती पण बोलतंय आणि ए वर पण बोलतंय, पण त्याचं मेन जे ऍस्पेक्ट आहे ते आहे सी. सो ओनली सी ऑप्शन 3. ठीक आहे. बिकॉज ऑप्शन्स मध्ये ऑल ऑफ देम असं नाहीये. आपल्याला एक मेन निवडायचं आहे विच इज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. जसं आपण पॅसेज वाचायला घेतो ते आपल्याला लगेच समजते की इट इज टॉकिंग अबाउट नॅशनल पॉलिसी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द सिनॉनिम ऑफ अंडरलाइन वर्ड मॅलिस. मॅलिसचा अर्थ आहे अ फिलिंग ऑफ हार्म, म्हणजे कोणाला तरी दुखावणं, हर्ट करणं याची जी फिलिंग असते ना किंवा डिसलाइकमेंट जी असते त्याला आपण मॅलिस म्हणतो. ऑल ॲट द टाइम ऑफ माय रिटायरमेंट आय डू नॉट हॅव मॅलिस टॉवर्ड माय कलिग्स. मॅलिस आता शब्द बघा, लव्ह, मिड, अफेक्शन अँड डिवोशन हे सगळे ना सेम रिलेशन मध्ये जातात आणि ॲनिमोसिटी हा शब्द मॅलिस सोबत जातो. आता तुम्हाला मॅलिस या शब्दाचा जरी अर्थ नसता माहिती, पण अफेक्शन, लव्ह, माइंड अँड डिवोशन यालाही रिलेट करता आलं असतं तरी तुमचं हे आन्सर निघालं असतं. नेक्स्ट क्वेश्चन. द इडियम रेड टेप करेक्टली मीन्स डार्क कलर्ड टेप. इडियम आहे. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती की इडियमचे किंवा फ्रेजेसचे लिटरली अर्थ घ्यायचे नसतात, म्हणजे डेफिनेटली फर्स्ट तर कधीच नसणार आहे. द सेम रिप्लाय गिवन बाय ऑफिसर्स टू मेनी इन्क्वायरिंग पर्सन. This is also wrong. Okay. Then overuse of rules, formalities, etc. in administration, old-fashioned tape recorder. Again, शाब्दिक जसले तसे शब्द आले तर ते रॉंग असतात. रेड टेपचा अर्थ आहे ओव्हर यूज ऑफ रूल्स, फॉर्मॅलिटीज एक्सेट्रा इन ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे
कार्यालयांमध्ये एकाच नियमाचं खूप जास्त वेळा पालन जर केलं, खूपच ओव्हर यूज केला, तर त्याला आपण रेड टेप म्हणतो. सो ऑप्शन सी कुठे आहे? फक्त 3 मध्ये, सी ओनली. नेक्स्ट क्वेश्चन, द वर्ड विच रिप्लेसेस द फ्रेज वन हू हेट्स वुमन. वन हू हेट्स वुमन म्हणजे स्त्रियांना, म्हणजे ही द पर्सन मे ऑर मे नॉट हॅव द लाईक ऑफ, एका स्त्रीच्या संदर्भात त्याला काही आवड नसणे. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो आपण? मिसोगॅमिस्ट, मिसोजिनिस्ट, मिसॅन्थ्रोप अँड मोनोगॅनिस्ट. त्या व्यक्तीला म्हणतात मिसोजिनिस्ट. ठीक आहे, ज्या व्यक्तीला स्त्रिया आवडत नाही, फिमेल आवडत नाही, हेट असतं त्याच्या मनात, त्याला आपण म्हणतो मिसोजिनिस्ट. मिसोगॅमिस्ट असतं की ज्याला लग्न करण्याचीच आवड नसते. ठीक आहे, आणि मिसॅन्थ्रोप ज्याला ह्युमन काइंड आवडत नाही, मानवी लोक म्हणजे लोकच आवडत नाही बेसिकली. आणि मोनोजेनिस्ट काय असतं? जो व्यक्ती एकाच स्त्री सोबत लग्न करतो, तो डबल पॉलिगॅमी करत नाही, त्याला आपण काय म्हणतो? मोनोजेनिस्ट. सो ऑप्शन बी ओनली. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम अ व्हाईट एलिफंट इज करेक्टली यूज. अ व्हाईट एलिफंट इज यूज. अ व्हाईट एलिफंट, एक्सपेन्सिव्ह थिंग बट जी काहीच कामाची नाहीये. ठीक आहे, सो कोणत्या वाक्यांमध्ये व्हाईट एलिफंट इज यूज्ड इन अ करेक्ट मॅनर? द फर्स्ट इज ही बॉट अ व्हाईट एलिफंट. याच्यामध्ये आपल्याला समजत नाहीये. द गव्हर्नमेंट प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज ॲज व्हाईट एलिफंट. इट कुड बी राईट. अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. मध्यमवर्गीयांसाठी हवाई सफर करणं कसं आहे? व्हाईट एलिफंट आहे, म्हणजे त्यांच्या काहीच कामाचं पण नाही आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यानंतर व्हाईट एलिफंट इज वन ऑफ द रेअरेस्ट स्पेशीज टुडे. शाब्दिक अर्थ नकोय. सो ऑप्शन बी अँड सी कुठे आहे? ऑप्शन बी अँड सी ऑप्शन नंबर 2 मध्ये. देन तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही प्लीज व्हेरीफाय करा, तुमचे आन्सर्स व्हेरीफाय करा. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज. अँड अंडरलाईन फ्रेज आहे ॲट अ स्टँड स्टील. ओके, स्टँड स्टीलचा अर्थ आहे की एका जागी थांबणे, मुवमेंट नाही करायची. ठीक आहे, तुमची मुवमेंट रिस्ट्रिक्ट झालेली आहे. सो काय दिलेलं होतं? इवन आफ्टर 3 मीटिंग्स द नेगोशिएशन आर ॲट अ स्टँड स्टील. म्हणजे पुढे गेली नाही, मागे गेली नाही, जिथल्या तिथे आहे. सो फायनलाइज्ड नाही. अनेबल टू गो ऑन कुड बी आवर आन्सर. अप टू द मार्क नो. टू द पॉइंट नो. सो ऑप्शन नंबर बी. बाकीचे सगळे जे आहेत ना ते फायनल अनालिसिस कडे लक्ष देतात. फक्त सेकंड ऑप्शन जो आहे बी ऑप्शन, अनेबल टू गो ऑन, इट इज रिफ्लेक्टिंग अ नेगेटिव्ह ऍस्पेक्ट. तर आपल्याला ऑप्शन बी बघायचं आहे आणि दॅट इज ऑन अ सी. तुमचा आन्सर असायला हवं ओनली बी. द डिसिजन हॅज बॅफल्ड द कास्ट अँड क्रू फॉर द फिल्म. बॅफल्ड म्हणजे कन्फ्युज्ड करणे, आणि त्याचा आपल्याला विचारलेला आहे अपोजिट वर्ड. बॅफल्डचा अपोजिट वर्ड आहे क्लिअर्ड. स्टर्न्ड, कन्फ्यूज याचा अर्थ आहे अगेन कन्फ्युजन. इनलाइटन म्हणजे जास्त माहितीने आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं प्रकाश झोतात आणायचं, त्याला इनलाइटन म्हणतात. क्लिअर्ड, बॅफल्डचा अर्थ आहे क्लिअर्ड. त्याच्यानंतर चूज द करेक्ट WH क्वेश्चन. देअर वॉज अ मोबाईल ऑन द टेबल सो आय पिक्ड इट अप अँड सेड डॅश मोबाईल इज दिस. याच्यामध्ये आपल्याला पोझेसिव्ह प्रोनाऊनने क्वेश्चन विचारायचा आहे, आणि आपल्याला माहिती की पोझेसिव्ह प्रोनाऊनने क्वेश्चन विचारला जातो हुजने. हुज मोबाईल इज दिस. ओके, जे 67th बी सेटचा जो 67th जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द कोहेन्सिव्ह डिव्हाइस अँड यूज द फॉलोइंग सेंटेन्स. आता कोहेन्सिव्ह डिव्हाइस आहे, हाऊएव्हर कोहेन्सिव्ह डिव्हाइस जिथे दोन ठिकाणची कंपॅरिझन एकत्र केली जाते सेंटेन्समध्ये, त्याला कोहेन्सिव्ह डिव्हाइसेस म्हणतात. सो याच्यामध्ये कसलं कोहेन्सिव्ह डिव्हाइस नेमकं कशासाठी यूज केलेलं आहे? ही हॅज बीन इन ऑफिस फॉर ओनली अ फ्यू मंथ्स. त्याच्यानंतर ही हॅज हाऊएव्हर अचीव्ड मोर दॅन एनी ऑफ हिज प्रिडिसिजर्स. म्हणजे त्याचे जे सिनियर्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त त्याने अचीव्ड केलेलं आहे. दोन तुलना दाखवलेल्या आहेत. पहिल्या याच्यात कॉन्ट्रास्ट दाखवलाय आणि दुसऱ्या याच्यात ट्रान्झिशन दाखवलंय. ठीक आहे, कन्सेशन अँड ऍडिशन नाही. सो ऑप्शन ए अँड डी इज राईट. त्याच्यानंतर कन्सेशन अँड ऍडिशन्स आर रॉंग बिकॉज ऍडिशनल काही दिलेलं नाही आणि कन्सेशन काही दिलेलं नाही. तिथे कॉन्ट्रास्ट होतं की तो दोन सिच्युएशन मध्ये त्याने कॉन्ट्रास्ट दाखवला आणि त्याचं ट्रान्झिशन पुढे दाखवलंय.
नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द इनडायरेक्ट नरेशन. डायरेक्ट इनडायरेक्ट विचारलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे. डायरेक्ट मध्ये वेअर डू यू वॉन्ट टू गो नाव, ही सेड टू मी. इंटरोगेटिव्ह आहे, इंटरोगेटिव्ह असेल आणि WH ने सुरू असेल तर तो शब्द, जे शब्द आहे WH ऍज इट इज ठेवतो. ही आस्क्ड आय वॉन्ट टू गो, इथे डू यू वॉन्ट टू गो होतं म्हणजे प्रेझेंट टेन्स होता आणि आपण डायरेक्ट इनडायरेक्ट करताना प्रेझेंटचं पास्ट टेन्स करणं इज खूप मस्ट असतं. तो ऑप्शन फर्स्ट नाही येणार. ही आस्क्ड मी वेअर आय वॉन्टेड टू गो, दिस कुड बी आवर आन्सर. ही आस्क्ड वेदर आय वॉन्टेड टू गो, वेदर येणार नाही बिकॉज WH क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ही क्वेश्चन मी अबाउट वेअर आय वॉन्टेड टू गो, डी कुड बी आवर आन्सर. सो 2 ऑप्शन्स आहे, ऑप्शन्स दिलेले आहेत का आपण बघूया. ऑप्शन A अँड B अँड D, C अँड D अँड ऑल ऑफ देम तर नाहीये. सो ऑप्शन 4th एलिमिनेट होत आहे आपलं. त्याच्यानंतर A नाहीये, जिथे जिथे A आहे तिथे आपल्याला ते कॅन्सल करायचं. सो आता त्याच्यानंतर इथे वेदर पण नाहीये, सी पण नकोय आपल्याला. सो ऑप्शन B अँड D. ऑप्शन सेकंड जे आहे दॅट्स आवर आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, चेंज द फॉलोइंग इनटू सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये याला चेंज करायचं आहे. दिस इज इन अ कंपॅरेटिव्ह डिग्री बिकॉज दॅन आहे. ओके, सो सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला माहिती आहे की द आणि EST लावतो. आता इथे बेटर आहे तर बेटरचं सुपरलेटिव्ह फॉर्म काय झाला, बेस्ट झाला. सो इथे जिथे बेस्ट असेल दॅट्स आवर आन्सर, ऑप्शन C अँड ओनली C. ऑप्शन नंबर 3 इट्स आवर आन्सर. What is the meaning of phrases to grease the palm? To grease the palm याचं indirect phrase आहे to bribe. Option C. To message or to massage, to clap, to stretch. No. Option C. To bribe. कोणाला तरी घूस देणे, काहीतरी इल्लीगल काम करण्यासाठी, त्याच्या भ्रष्टाचार करणे, त्याला आपण म्हणतो टू ग्रीज द पाम. सो ऑप्शन नंबर ओनली C इज द ऑप्शन. त्याच्यानंतर विच फ्रेज बेस्ट डिफाईन्ड क्लाइंब डाऊन. क्लाइंब डाऊन या फ्रेजला नेमकं काय म्हणतात, ठीक आहे. अ रिट्रीट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन, अन ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग दॅट यू वर रॉंग, अ स्टडी अप्रोच टू अ गोल, अ रिफ्युजल ऑफ कॉम्प्रोमाइज. Definitely no. A steady approach to a goal, no, because we are climbing down. An act of admitting that you are wrong, no. Option first, a retreat from a previous position. मोठ्या कंपनीमध्ये ही फ्रेज वापरली जाते की प्लीज क्लाइम डाऊन फॉर युअर CEO पोझिशन और MD पोझिशन. किंवा आपण न्यूजपेपर्समध्ये पण बघतो की XYZ पर्सन क्लाइम डाऊन फ्रॉम हिज पोझिशन और हर पोझिशन. क्लाइम डाऊन म्हणजे तुम्ही ज्या पोझिशनवर होता त्याच्यापेक्षा खालची, म्हणजे तुम्ही ती पोझिशन सोडून द्या. नेक्स्ट क्वेश्चन, identify the correct sentence or sentences using the phrase the salt of the earth. Salt of the earth या फ्रेजचा अर्थ आहे की अ पर्सन हु इज व्हेरी ऑनेस्ट, काम पर्सन, काइंड पर्सन, त्याच्यानंतरून तुम्ही स्वीट पर्सन, तो खूप चांगला आहे स्वभावाने, अशा व्यक्तीला आपण म्हणतो अ सॉल्ट ऑफ द अर्थ. आता पहिलाच शब्द आहे द ॲरोगंट. ॲरोगंट पर्सन never be a calm person, kind person, or humble person, or honest person. So option first wrong. त्याच्यानंतर gentle teacher. A gentle teacher who took extra time to help struggling student was the salt of the earth. जर अशी एखादी टीचर आहे की स्ट्रगलिंग स्टुडंट्सला मदत करते, म्हणजे ती हंबल्ड आहे, ती काइंड आहे, ठीक आहे, त्यामुळे B इज आपण त्याला कन्सिडर करू शकतो. The firefighter who risked his life to save others was the salt of the earth. बरोबर. ऑनेस्ट आहे तो त्याच्या कामासोबत. त्याच्यानंतर अ कॉन आर्टिस्ट. कॉन आर्टिस्ट कॅन नेव्हर बी ऑनेस्ट, कॅन नेव्हर बी काइंड, कॅन नेव्हर बी हंबल्ड. सो ऑप्शन B अँड C. ऑप्शन B अँड Cचं ऑप्शन फक्त C मध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इंडिकेट द सबजंक्टिव्ह मूड. सबजंक्टिव्ह मूड म्हणजे काय, जिथे आपल्याला डिमांड असते, आपली विश असते, त्याला आपण सबजंक्टिव्ह मूड म्हणतो, ठीक आहे. सो इज ही रिअली मेकिंग थिंग्स डिफिकल्ट, इथे क्वेश्चन आहे. ऑप्शन फर्स्ट कॅन्सल. कम व्हॉट मे, दिस मे इंडिकेटिंग विश. ओके, इट इज नेसेसरी फॉर द एव्हरी मेंबर टू इन्फॉर्म. नेसेसरी डिमांड केलेले आहे ना. रन टू द शॉप, दिस इज इम्पेरेटिव्ह. सो ऑप्शन D कॅन्सल. B आणि C. B आणि Cचं ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट काइंड ऑफ प्रोनाउन इच इज द फॉलोइंग सेंटेन्स. इच आपण पहिले बेसिक मध्येच पाठ करून घेतो. इच इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. प्रत्येक, जे प्रत्येकाला वेगळं वेगळं करते, म्हणून दिस इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. 75चं ओनली C.
Which suffix to the word develop will make the sentence meaningful? Develop is noun, याचा आपल्याला the develop आहे, सॉरी the develop is verb, त्या वर्बला नाउन मध्ये करावं लागेल बिकॉज इथे द लागलेला आहे. सो कुठे आपण कोणता सफिक्स लावू शकतो त्याला? सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर. ओके, डेव्हलपर ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हॅज सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट, या वाक्याला ER नाही, डेव्हलप्ड नाही, इथे वर्ब होऊन जाईल डेव्हलपमेंट ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी, डेव्हलपिंग नाही. ठीक आहे, दिस डेव्हलपमेंट इज मेकिंग दिस डेव्हलप वर्ब इनटू अ नाउन. ओके, नाउन करते ते मेंट लावून नाउन होते. द डेव्हलपमेंट ऑफ अ न्यू टेक्नॉलॉजी, सो सी, ओनली सी इज अवर ऑप्शन. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड आर पॉझिटिव्ह इन मिनिंग ऑफ रिलक्टंट? रिलक्टंट म्हणजे हेजिटेंट. काय विचारलंय? अपोजिट विचारला, तर हेजिटेंट तर येणार नाही. तो जिथे तिथे बी आहे ते आपल्याला नाही लागणार, सो ऑप्शन गेला. आणि अवर्स पण त्याचा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, सो ए पण नाही येणार, इथे ए आहे, सो ऑप्शन सी अँड डी ओनली. जर तुम्ही एलिमिनेट केलं असतं तरी तुम्हाला जमलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, complete the sentence by choosing the correct option given below the sentence. Our school dash rivals easily. Beat, 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 bet. These are like few काय बोलू शकतो शब्द आहेत जे स्लाइटली प्रोनाउन्सिएशन मध्ये सिमिलर असतात, पण याचा शब्द अर्थ बघायचा आपल्याला. याच्यामध्ये हा जो बीट आहे ना, याचा पास्ट टेन्स पण बीट आहे, V3 सुद्धा बीटन होतं. ठीक आहे, बीट, बीट, बीटन, बीटन, बीटेड असं नाही होणार. सो ऑप्शन ए, सो ओनली ए ओनली, ऑप्शन 3. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. जेव्हा आपण असे शब्द बघतो की ज्यांचे आपल्याला काय बोलू शकतो स्पेलिंग करेक्ट चेक करायचे, तर सगळ्यात आधी त्याचं जे रिपिटेशन आहे ना ते चेक करायचं. इफ एलिनेटेड, इथे डबल एल आहे आणि स्ट्रेस बघायचा. ठीक आहे, इथे डबल एन आहे, देर इज नो नेसेसिटी ऑफ डबल एन, इथे ईडी लावायची गरज नाही. सो ऑप्शन फर्स्ट. एलिनेटेड याचा अर्थ आहे टू इतकं आयसोलेट करून टाकणं एखाद्या व्यक्तीला की तो स्वतःला वेगळं समजायला लागेल, है ना, एकदमच त्याला फॅमिलीमधनं बाहेर काढून टाकायचंय. इथे सांगितले हर कॉन्स्टंट क्रिटिसिझम बिगॅन टू इग्नाइट हर फ्रेंड्स अँड फॅमिली, म्हणजे तिने जे दुसऱ्यांवरती कॉन्स्टंट क्रिटिसिझम केलं याच्यामुळे तिला तिच्या फॅमिली आणि फ्रेंड्सनी असं समजा की काय करून टाकलंय, आयसोलेट करून टाकलंय. ठीक आहे, म्हणजे डिस्टन्स करून टाकलंय. सो फक्त ए. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द क्लोजेस्ट सिनॉनिम ऑफ ॲड्युलेट. ॲड्युलेट इन द सेंटेन्स. ॲड्युलेट म्हणजे चमचागिरी करतो त्याला ॲड्युलेट म्हणतात. आणि इथे बघितलं डिस्पाइट हिज पियर्स distant and he continued to adulate influential figures. त्यांच्याकडनं काम काढून घेण्यासाठी तो कसा होता? ॲड्युलेट होता. ॲड्युलेट म्हणजे फ्लॅटर होता. फ्लॅटरी, चमचागिरी करणे, है ना, चापलुसी करणे, त्याला फ्लॅटर म्हणतात किंवा ॲड्युलेट म्हणतात. त्याच्यानंतर आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर. आय विश्ड had been. The past perfect tense in the sentence above has been used to indicate. काय दिलंय? I wished आहे ना. कंडिशनल क्लॉजेस किंवा या असे सब्जेक्टिव्ह क्लॉजेस जे असतात ते आपल्याला हायपोथेटिकल सिच्युएशन सांगतात. आपण याचा एक आत्ताच मागे प्रश्न पण पाहिला, अनरियल सिच्युएशन, हायपोथेटिकल सिच्युएशन. सो ओनली बी, ओनली बी. ओके, त्याच्यानंतर आय सेल्डम गो टू मूवीज. आय ऑलवेज कम्स लेट. ही ऑलवेज कम्स लेट टू क्लास. ही नेव्हर सिट इन द लास्ट रो. इथे सेल्डम, ऑलवेज अँड नेव्हर तुम्हाला माहिती की हे कसे आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे वारंवारता दाखवतात आपल्याला कुठल्याही क्रियेची. सो दीज आर द फ्रिक्वेन्सी, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ऑप्शन सी कुठे आहे? ऑप्शन फर्स्ट मध्ये ओनली सी. दिस इज माय बुक and this is mine. Mine is possessive pronoun. This is mine, this is yours, this is possessive pronoun. So possessive pronoun चे दोनच ऑप्शन्स आहेत, ऑप्शन बी अँड सी. आता नाव possessive adjective आहे की possessive pronoun? This my is not possessive pronoun, hence this is wrong. ऑप्शन बी wrong, ऑप्शन सी possessive adjective आहे ते. या बुकला
काय करता येते, थोडंसं एम्फेसाइज करण्याचा प्रयत्न करते. पुस्तक कोणाचं आहे, पुस्तक माझं आहे, त्या पुस्तकाला एम्फेसाइज करते, म्हणून ते ऍडजेक्टिव्ह आहे, पोजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, spot the part in which there is error in the following sentence. A cost of all the necessary have gone up. The cost आणि have लगेच आपल्याला समजायला पाहिजे की इथे हॅज पाहिजे. द कॉस्ट इज सिंग्युलर. ओके, सो काय येईल इथे, ऑप्शन सी, ओनली सी हॅज एरर आहे पार्ट सी मध्ये, बिकॉज हे हॅवच्या खाली सी दिलेला आहे ना, म्हणून सी मध्ये प्रॉब्लेम आहे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू कूल वन्स हिल. आता या शब्दाचा शाब्दिक अर्थ वा म्हणीचा शाब्दिक अर्थ नाही घ्यायचा आहे. याचा अर्थ आहे की खूप वेळ निरंतर वाट बघत बसणे. ठीक आहे, सो तिथे आहे वेट ऑर टू बी केप्ट वेटिंग, ऑप्शन नंबर 4. द पेशन्स हॅज टर्न्ड द कॉर्नर. टर्न द कॉर्नर या इडियमचा अर्थ आहे की पास्ट क्रिटिकल पॉईंट, म्हणजे खूपच जास्त क्रिटिकल पॉईंट्स असेल ना, त्यातनं ते पास झालेत, म्हणजे संपलाय त्यांचा आणि आता ते थोडं बेटर फील करायला लागलेत. ओके, सो ऑप्शन 3, पास्ट क्रिटिकल पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह वेअर वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. तुम्हाला याचा प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही समजणार. तुम्ही खूप जास्त रीडिंग केलं असेल, खूप जास्त वोकॅब्युलरी वाढवलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला समजेल की कमिटमेंट, द फर्स्ट वन इज राईट, एंटरप्रेनर राईट, गॅरंटी इज राईट अँड सुपरवायझर इज राईट. सो ऑप्शन फर्स्ट हॅज ऑल द स्पेलिंग राईट. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कॉन्सेप्ट ऑफ फॉलोइंग एक्झाम्पल, लीड, मेटल आणि लीड. दिस इज द बेस्टेस्ट एक्झाम्पल. आपण बेसिक रीड करतो पुस्तकात, पहिलेच दिलेलं असेल की होमोग्राफचं पहिलं सोपं उदाहरण आहे लीड. ठीक आहे, होमोग्राफ त्यांचं दिसतात सारखे पण अर्थ वेगळे असतात, आणि होमोनिम्स कसे असतात की त्यांचे काइंडली चेंजेस असतात, म्हणजे स्पेलिंगच्या याच्यात चेंज असेल. आता याला आपण काय म्हणतो, लीड, आणि याला म्हणतो लेड. ठीक आहे, डॉग्स लेड और मेटल. सो होमोग्राफ, ऑप्शन डी. वेअर इज ऑप्शन डी? ओके, ओनली डी, ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर बघायचंय हा, आणि होमोनिम्स काय असतात, जसे की बँक, यांच्या प्रोनाउन्सिएशन पण सेम असतात पण अर्थ वेगळे वेगळे आहेत. Okay, choose the correct meaning of the phrase to thrive in the given example. The plants growing in the desert can thrive without water. Thrive, चा अर्थ आहे to survive. Okay, survive, option number B. Next question बघूया. Okay, the perish म्हणजे मरण, स्कंबंड म्हणजे सकम्ड म्हणजे त्याच्या आहारी जाणं, आणि डाय म्हणजे मरून जाणं. आता पेरिश, सकम्ड अँड डाय हे निगेटिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये आलेले शब्द आहे. फक्त एक सर्वाइव्ह जे पॉझिटिव्ह मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन, चूज द रॉंगली स्पेल्ड वर्ड. विशियस, कॉन्शियस, पॅनिकी अँड अमाउंट. तिथे हा जो शब्द आहे ना, याची स्पेलिंग हवी होती पॅनिकी. ओके, दिस इज द रॉंग सब्जेक्ट. कॉन्शियस, विशियस अँड अमाउंट इज राईट. त्याच्यानंतर करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सेंटेन्स, पीपल हॅव सीन वोल्व्स इन द स्ट्रीट. इथे जो आहे वोल्व्स कसा आहे, सब्जेक्ट आहे, पीपल काय झालंय, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे. वोल्व्स कसे होते, प्लुरल, त्यामुळे आपल्याला बघावं लागेल. द वोल्व्स, वर नाही येणार, हॅज नाही येणार, वर नाही येणार, वोल्व्स हॅव, ऑप्शन नंबर 3. आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द चाइल्ड इज स्लीपिंग. त्याच्यानंतर ही वॉज सो टायर्ड. इथे तुम्हाला माहिती आहे की म्हणजे कंजंक्शन वापरायचे आहेत, पण कोणते, सो, फॉर, दॅट. ठीक आहे, बिकॉज कंपाऊंड सेंटेन्स आहे. इथे एकाच वाक्यामध्ये सो वापरलाय, बाकी कुठेच तुम्हाला कंजंक्शन दिसणार नाही, ऑप्शन नंबर 2. दिस वॉज द इझिएस्ट वन. त्याच्यानंतर इन द सेंटेन्स द युबिक्युटस नेचर ऑफ सोशल मीडिया. आता त्यांनी विचारलेलं आहे, बाकी वाक्य पण नाही वाचायचं, अवघड शब्द आहे म्हणजे त्याच्याच बद्दल काहीतरी विचारलेलं असणार. युबिक्युटसचा अर्थ विचारलेला आहे, आणि युबिक्युटस म्हणजे बीइंग प्रेझेंट एव्हरीवेअर ॲज अ गॉड. गॉडला आपण काय म्हणतो, युबिक्युटस म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अन एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी. पॉलिसेमी, एकाच शब्दाचे दोन अर्थ. ठीक आहे, बिग अँड स्मॉल अपोजिट वर्ड्स, डॉग अँड कॅट, असं काय म्हणू शकतो त्याला, नाउन्स आहेत बट इन अ सेम कॅटेगरी. त्याच्यानंतर हॅपी अँड सॅड अपोजिट वर्ब. सो ओनली बी, पॉलिसेमी
बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि रिव्हर बँक म्हणजे नदीचं पात्र आणि बँक जी आपली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे ती, त्याला काय म्हणतो, बँक किंवा बँक. ओके, ऑप्शन बी ओनली, ऑप्शन फर्स्ट. विच इज द नाउन फॉर्मिंग सफिक्स फॉर द वर्ड डिसइन्फेक्ट. ओके, इथे ना लास्टला आय थिंक कट झालाय, ANT पण असायला हवं होतं, आय डोंट नो, इथे क्रॉप झालाय, बट ऑप्शन डी आहे याचा आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. इन्सिस्टेड टू, आणि आपल्याला माहिती की इन्सिस्टेड सोबत ऑन वापरतात, इन्सिस्टेड ऑन, ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट म्हणजे डेफिनेटली हॅड लागेल, त्याच्यानंतरून कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे, बीन लागेल, त्याच्यानंतर कंटिन्युअस ING, वर्ब प्लस ING या फ्रेमिंगमध्ये सापडलं तर ते दॅट्स आवर आन्सर. वर्कड आहे रॉंग, वॉज वर्किंग रॉंग, वर्कड रॉंग, हॅड बीन वर्किंग राईट. आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ प्रेपोजिशन अंडरलाईन इन द सेंटेन्स. फॉर हे प्रेपोजिशन कशासाठी वापरलंय वाक्यात ते विचारलंय. वी कॅम्प्ड देअर फॉर द समर, 98th क्वेश्चन आहे. फॉरचा अर्थ आहे समटाइम्स नाही, एव्हर नाही, अक्रॉस नाही, ऑल थ्रू, म्हणजे संपूर्ण समरसाठी त्यांनी काय केलं होतं, तिकडे कॅम्प केलेलं होतं. ऑप्शन फक्त बी, ऑप्शन नंबर फर्स्ट. 99 चेक करूया. आयडेंटिफाय द टाइप ऑफ मूड एक्सप्रेस इन द सेंटेन्स. द इन्स्पेक्टर इन्स्पेक्टेड द स्कूल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विश नाहीये, त्यामुळे सब्जेक्टिव्ह नाही येणार, इम्पेरेटिव्ह नाही, आज्ञा नाहीये, इंडिकेटिव्ह आहे, हे एक विधान देत आहे. ठीक आहे, कंजंक्टिव्ह पण नाहीये, इन्स्पेक्टर इन्स्पेक्टेड द स्कूल इंडिकेटिव्ह आहे. सो ऑप्शन नंबर सी, ओनली सी, सेकंड ऑप्शन ओनली सी. त्याच्यानंतर चूज द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स विचारलेला आहे की जे प्रॉपर पंक्च्युएटेड हवं. वेल वेल, इथे सिंगल कोटेशन मार्क वापरलाय, रॉंग. प्ले वेल क्वेश्चन नाही, प्ले वेल एक्सक्लामेटरी नाही. फर्स्ट याच्यात वापरलाय का, बिकॉज फर्स्ट कोटेशन मार्क नंतर कॉमा दिलाय, करेक्ट. कॅप्टन सेड टू द प्लेयर्स, कॉमा, करेक्ट. त्याच्यानंतर कोटेशन कंप्लीट करून फुल स्टॉप अँड कोटेशन परत कंप्लीट केलेलं आहे. सो ऑप्शन नंबर फर्स्ट, ओनली फर्स्ट. आत्ता जे आपण सगळे प्रश्न पाहिले दॅट्स द पॉसिबिलिटी ऑफ आन्सर्स, याच्या व्यतिरिक्त आन्सर्स नसायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जर विश्लेषण आवडलं असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.